व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या समर्थ पॅनलचे सर्व समर्थ असे उमेदवार, त्याचबरोबर आम्हाला सपोर्ट करण्यासाठी खास इथे उपस्थित असलेले आमच्या चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट नंदनभाऊ जोशी, त्याचबरोबर मागील वर्षी स्वतः उमेदवार असून त्यांना चांगली मते मिळाली होती आणि फार मोठं काम त्यांचं मुंबईमध्ये आहे असे निर्मिती व्यवस्थापन तंत्रज्ञानाची जनता आणि अभिनेत्री समद खान, तर महामंडळाचे माजी खजिनदार संजयजी कुबेसर यांनी मार्गदर्शन केलं. मित्रांनो, आपण दर आठवड्याला भेटत असतो, त्यामुळे वेगळं काही मी जास्त बोलणार नाही, परंतु महामंडळाची गेल्या 4-5 वर्षात ज्या प्रकारे थोडी बदनामी झाली त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी एक स्थिर असे चित्रपट महामंडळाचं संचालक मंडळ देणं महत्वाचं आहे. आणि त्या माध्यमातूनच, कारण महामंडळ इलेक्शन जे पॅनल असतं ते प्रत्येक कॅटेगरी असते, आपल्या माहिती निर्मातापासून ते स्पॉट व्हॉइस पर्यंत. तर आम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये योग्य काम करणारे सिनियर्स असतील, जे आता आधुनिक जे तरुण वर्ग येतोय ज्यांना काहीतरी करायचंय, जसं नकाशीदारांनी सांगितलं, त्यामुळे नृत्य असेल, तुमचे प्रसिद्धी विभाग असेल, आर्ट डिरेक्शन असेल, डिरेक्टर्स असतील, कथाकार असतील, असे त्या डिपार्टमेंटची ज्यांना काहीतरी जाणीव असे लोक घेतलेले, त्यांनी त्यांचा एक पुढील 5 वर्षाचा प्लॅन सुद्धा आम्ही घेतलेला की तुम्ही 5 वर्षात काय करणार. फक्त संचालक व्हायचं आणि परत उपस्थित राहायचं त्याचा उपयोग नाही. आपण सेलिब्रिटी कशासाठी घेतो की बाबा त्यांच्या नावाचा, त्यांच्या चेहऱ्याचा उपयोग व्हावा. असंख्य सेलिब्रिटी अशा मागच्या पॅनलमध्ये पण आमच्यात होते, परंतु त्यांचा आम्हाला काहीच उपयोग झाला नाही. आणि आता कुठेतरी त्यांना अध्यक्षपद व्हायचं असं कुठेतरी सांगतं, परंतु त्याबद्दल आमचे काही मत नाही, कारण अध्यक्ष होण्यासाठी आपला पॅनल निवडून यावा लागतो. आणि आम्हाला माहिती की येत्या 8 जूनला 16 जागा आमच्या 2 आलेले राहिलेले 14 जागा तेवढे येतील. निश्चितच आपण ज्याप्रमाणे सर्वांनी सांगितलं की महामंडळाचे अनेक प्लॅन आहेत, आम्ही तुम्हाला दिलेले आहेत की आम्ही काय केलं. मला विचारलं जातं की ते 10 वर्षात काय केलं. जे 52 वर्ष झालं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. तरी आम्हाला 4 वर्षानंतर त्रास झाला, बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम झाले. पुढचा प्लॅन काय, पुढचे विजन, तेही आम्ही आपल्याला दिलेले. त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, फक्त एवढीच विनंती करतो की कुठेही आपल्याला काही शंका वाटली निश्चित आपण माझ्या संपर्क करावा. कुणाचे ऐकून एकतर्फी कुठली बातमी जाऊ नये, जेणेकरून मलाही माझं मत मांडता यावं. मी तुम्हाला एक पुणेकर म्हणून खात्री देतो की कुठल्याही आमच्या माजी संचालकांपैकी कुणीही कुठल्याही एक रुपयाचा कुठलाही भ्रष्टाचार किंवा अशी गोष्टी केलेली नाही. आम्ही स्वतः विदाऊट मानधन काम करतो, स्वतःच्या खिशातले पैसे घालून सर्व फिरत असतो महाराष्ट्रभर. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती की पुण्याला सुद्धा ऑफिस नव्हतं, आपण स्वतः आम्ही मोर्चा काढला होता. फक्त कोल्हापूरच्या मर्यादित होतं महामंडळ. आमच्या कारकिर्दीमध्ये पुण्याला ऑफिस झालं, मुंबईला स्वमालकीचं 3.5 कोटीचं ऑफिस झालं, कोल्हापूरमध्ये मुख्य कार्यालय आहे तिथे सुद्धा अद्ययावत ऑफिस केलं आम्ही. अनेक कलावंतांना पेन्शन चालू केल्या, अनेक कलावंतांना औषधोपचारासाठी पहिली मात्र 5,000 मिळायचे, आम्ही 5,000पासून ते 1 लाखापर्यंत आता महामंडळातर्फे मदत केलेली. त्याचबरोबर सुजनजी सारख्या लोकांनी शासनाच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कातून लाखो रुपयाची मदत केली, त्यांनी ती सांगितलेलीच आहे. भविष्यात कलावंतांसाठी जी विक्रम गोपींनी जागा दिली, आम्हाला मंत्री बोलायची बोलणं झाली 1 महिन्यात आपण तिथे भूमिपूजन करू आणि काम चालू करू वृद्धाश्रमाचं. एक चांगला वृद्धाश्रम होईल की एंटरटेनमेंट पासून सर्व गोष्टी असतील, त्यामुळे वृद्ध कलावंतांना जे वृद्धापकाळी प्रॉब्लेम येतो तो येणार नाही, ते महत्वाचं आमचं काम आहे. विक्रम गोपींनी आपल्या समोरच व्हिडिओ करून सांगितलं होतं की मला या व्यक्तीवर विश्वास आहे म्हणून मी जागा देतोय महामंडळाला, बाकी माझी काही ही नव्हत नाही. अशा अनेक गोष्टी प्लॅन आहेत आमचे. तुम्ही सरांनी सांगितलं, आम्ही लिखित तुम्हाला दिलेलं की जास्त वेळ घेणार आहे, ऑलरेडी लेट झालेलं आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहाव्यात एवढीच विनंती करतो. आणि आमच्या समर्थ पॅनलला आपण आपापल्या वेगवेगळ्या एडिशन मधून जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी देण्यात येईल याच्यासाठी प्रयत्न करावा. निश्चितच 8 तारखेला आपल्याला रिझल्ट कळेल आणि आपल्या विश्वासात साथ झाले कळेल. 14च्या जागा नक्कीच आमच्या निवडून येतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हे मतदान पुणे आणि